नुकतीच आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात पार पडली आहे। पंढरपुरामध्ये चंद्रभागेच्या तीरी वैष्णवांचा महामेळा जमला होता। ही आध्यात्मिक परंपरा अशीच जपली जावी म्हणून आंबेगाव तालुक्यातील डी.जी. वळसे पाटील बाल विद्यालयामध्ये आध्यात्मिक बालदिंडीचे आयोजन करण्यात आलं होतं। गजर माऊलीचा गजर गजर माऊलीचा गजर लहान मुलं म्हणजे मातीचा गोळा जणू त्याला जसा आकार देणार तसेच त्याचे आयुष्य घडलं जातं। या लहान मुलांच्या मनावरती जे संस्कार लहानपणी बिंबवले जातात त्याचे प्रतिबिंब पुढे दैनंदिन जीवनामध्ये समाज जीवनामध्ये दिसून येतं। हाच डोळस विचार समोर ठेवून पारगाव येथील डी.जी. वळसे पाटील बाल विद्यालयामध्ये आध्यात्मिक दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं। हातामध्ये टाळ, चिपळ्या, खांद्यावरती विणा, गळ्यामध्ये पकवाज अडकवलेला, डोक्यावरती तुळशी वृंदावन अन हातामध्ये भगवी पताका घेऊन संत वारकऱ्यांच्या वेशामधील रमत गमत निघालेले बालचमू उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते। भीमाशंकर कारखाना स्थळावरून निघालेली ही दिंडी हम रस्त्यानं ज्ञानबा तुकारामाचा जयघोष करत शाळेच्या आवारामध्ये पोहोचली। तिथे उपस्थित गुरुजनांचा आशीर्वाद घेत दिंडी विसावली। या विसाव्यामध्ये हरिभक्त पारायण बाबूराव महाराज ढोबळे यांनी बालचमूंना मार्गदर्शन केलंय। गुरुंची आपल्या शाळेमध्ये ज्या मॅडम आहेत ना आपल्याला शिकवतात, मॅडम आणि सर यांची आज्ञा पाळायची। तर तुमच्याकरता एक माध्यम मी सांगतो, संस्काराची ठिकाणं तीनच, यांच्यावर संस्कार होण्याकरता तीनच ठिकाणं। पहिलं ठिकाण आई आणि वडील, दुसरं ठिकाण शाळा आणि तिसरं ठिकाण शेजारी म्हणजे जग। आता तो विस्तार तुमच्या परीचा आहे, यांना समजणार नाही म्हणून सांगणार नाही। तात्पर्य काय, पहिलं कोण मातृ पितृ देव भव म्हणजे आई वडील देव आहे, बरोबर आहे का? ऐकलं का तुम्ही? दुसरा कोण, तुमचे शिक्षक, तुमच्या मॅडम आहेत ना, त्यांनी सांगितलेलं ऐकलं की तुमचा उद्धार होईल, म्हणजे तुम्हाला खरा खुरा देव भेटेल। कसं आपण दिंडी काढली ना, दिंडी काढली ना, अशी वारकरी लोक देवाला भेटायला जातात, देव त्यांना भेटतो आणि ते घरी येतात। तशी ही दिंडी असते ना, तुमची दिंडी। तुमच्या पाबळे सरांनी खूप चांगलं वळण लावलं तुम्हाला, आपला धर्म टिकवण्याकरता, संस्कृती टिकवण्याकरता। मॅडम, संस्कृती टिकवण्याकरता ही अशी मुलं जन्माला यायला पाहिजे। आपल्या महाराष्ट्राला मोठी संत परंपरा लाभली आहे, तसेच राज्याला मोठा आध्यात्मिक वारसाही लाभलाय। हे बालचमू म्हणजे उद्याच्या समृद्ध भारताचा पाया आहे। त्यांच्या बालमनावरती जर आत्ताच चांगले संस्कार झाले तरच आपले राष्ट्र खऱ्या अर्थानं प्रगत होईल असा विश्वास विद्यालयाचे संगीत शिक्षक काळूराम पाबळे यांनी यावेळी व्यक्त केलाय। विज्ञाननिष्ठ शिक्षण ही काळाची गरज असली तरी विज्ञान आणि अध्यात्म या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत। त्यामुळे या दोनही बाजू जितक्या सक्षम आणि प्रेरक असतील तितकाच सामाजिक विकास प्रेरणादायी ठरेल असा विश्वास विद्यालयाच्या प्राचार्य मीनाक्षी वंदना यांनी सी24 तासशी बोलताना व्यक्त केलाय। यावेळी संस्थेचे सचिव चंद्रकांत ढगे, खजिनदार प्रदीप वळसे, उपाध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी या उपक्रमाचं कौतुक केलंय आणि विद्यालयास आगामी काळासाठी शुभेच्छा दिल्यात। संतोष पाचपुते, सी24 तास, पारगाव।